Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. आपल्यासोबत आहेत खासदार नवनीत राणा। आज या ठिकाणी संपूर्ण पक्षाची कार्यकर्त्यांची मीटिंग झाली, भाऊक झाले कार्यकर्ते। नेमका हा जो कार्यकर्ता मेळावा होता हा नेमका कशासाठी होता, काय निर्णय घेणार होते? जे बैठक रवीजींची देवेंद्र फडणवीसजींसोबत झाली, परवाची रात्री जे अर्जंट ते गेले नागपूरला आणि त्यांची भेट घेतली। आम्ही NDAमध्येच आहे, NDAचे घटक म्हणून गेल्या 5 वर्षापासून मी रवीजी कंटिन्यू मी काम करत आहे। आणि जे त्यांचं बोलणं झालं, बोलल्यानंतर त्यांनी मला एकच प्रश्न विचारला, जेही निर्णय आमचा राहील ते तुला काय वाटतं? मी म्हटलं जेही तुमचा निर्णय राहील, कारण स्वाभिमान पक्षाने मला घडवलेलं आहे, खासदार बनवलेलं आहे। येणाऱ्या भविष्यामध्ये जे माझे नेते म्हणतील, कारण घरात मी त्यांची लाईफ पार्टनर आहे, पण बाहेर काम करत असताना त्यांचे पक्षाची आणि त्यांची मी कार्यकर्ता म्हणून काम केलं आहे 13 वर्ष। आणि जे नेत्यांची इच्छा राहील, जे नेत्यांचे निर्णय राहील त्याच्यासोबत मी चालणार आहे। कारण अमित शहाजी, आमचे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी जे माझ्यासोबत कंटिन्यू होते, 19मध्ये ते माझ्यासोबत होते आणि आजही ते माझ्यासोबत आहे। आणि ते सगळे बोलत असताना त्यांची जे भावना मला कळल्या की येणाऱ्या भविष्यामध्ये जेही आपण निर्णय घेऊ, आज कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन आपण त्यांच्यासोबत चर्चा करून, जे प्रमुख आहे राष्ट्रीय नेते आमचे पक्षाचे आहे त्यांची विचारपूसना करून त्यांच्याकडनं लिहिलं की बाई जेही भविष्यात आपण निर्णय घेऊ त्यांच्यासोबत तुम्ही आहे की नाही। निर्णय काय आहे नेमका? जेही निर्णय माझ्या जिल्ह्याच्या विकासासाठी राहील ते माझे नेतेगण घेतील, त्यांचे शब्दाचे पुढे नवनीत राणा जाणार नाही। एक शेवटचा प्रश्न, निर्णय काय असेल? भाजपच्या वाटेवर आहात असा संपूर्ण निर्णय आहे अशी सूत्रांची माहिती आहे। मला वाटतं मी कार्यकर्ता आहे, मी कोणाचे पक्षाचे वाटेवर आहे, कोणता पक्ष चिन्ह देत आहे, कोणता पक्ष मला सपोर्ट करन की NDAची घटक म्हणून लढन, मला वाटते योग्य वेळ जेव्हा राहील त्यावेळीस माझे लोकांसहित माझे जिल्ह्याचे आज कार्यकर्त्यांचे ज्यांच्या मत आम्ही घेतलं की ते आमचे विचारांसोबत चालणार आहे, आमचे विचारांसोबत आमचे पाठीशी उभे राहील का, आज ती मीटिंग त्याच्यासाठी होती। आणि योग्य वेळ जेव्हा राहील, दादा आपलेही सगळे पत्रकारांचे जे म्हणणं आहे की स्पष्ट सांगा, क्लिअर सांगा, ज्यावेळीस क्लिअर सांगण्याची वेळ येईल ती योग्य वेळेवर योग्य निर्णय आपण नक्की घेऊ। नवनीत राणाच्या हातामध्ये लक्ष्मीचं कमळ असेल का, भाजपचं कमळ असेल का पुढच्या या निवडणुकीत? मी आपल्याला तेच सांगत आहे, मी आज स्वाभिमान पक्षाची एक खासदार म्हणून आपल्यासमोर आहे आणि येणाऱ्या भविष्यामध्ये माझे नेते जे ठरवतील ते नवनीत राणा करतील। तर नवनीत राणांनी स्पष्ट जरी केलं नसलं तरी त्यांच्या संकेतानुसार जे आहे की त्या लवकरच जो निर्णय घेणार आहेत तो एक मोठा निर्णय असेल आणि त्या निर्णयाला पाहूनच सूत्रांची माहिती हीच आहे की त्या लवकरच भाजपामध्ये प्रवेश करतील आणि पुढची खासदारकी आहे त्याची निवडणूक आहे ती कमळाच्या चिन्हावरच लढतील। धनंजय साबळे, मुंबई तक, अमरावती।